वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. गणेश कृपा क्रिकेट क्लब सिनियर्स आयोजित दिवा चषक 2026 दिवस पहिला आणि मॅच नंबर 4 कडे आपण जातोय, जो पहिल्या फेरीतील तिसरा सामना. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारले आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना गावदेवी कौसा टीम ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश गोवारे आणि कल्पेश सोबतील आलाय तो ओमकार. तर पहिल्या षटकामध्ये ज्युनियर प्रेम ऑन बॉलिंग मार्क, लेफ्ट आर्मर सीमर तुम्हाला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. नामवंत क्रिकेटर आगासनचे केजी मुंडे यांना विनंती आहे मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा आणि उंबारलेच्या 12th मॅनला विनंती आहे तुम्हाला कॉमबॉक्स मध्ये यायचंय. येस, मॅचच्या दिशेने सामन्याला करत आपण सुरुवात. दोन्ही संघांना विजयाचा लक्ष शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ज्युनियर प्रेम, ओहो रेंज मध्ये आला आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. अंपायरचा सिग्नल साधावा, षटकार. कल्पेश गोवारी मॅन इन फॉर्म. खुल्या गटातील स्पर्धा फार कमी वयामध्ये खेळलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला इनफॉर्म टीम आहे उंबारली. 5 पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीज ज्यांच्या नावावरती आहेत आणि लालचंद्र पाटील साहेब जे उद्योगपती आहेत उंबारलीचे, त्यांच्याकडून 1 लाख ऑलरेडी घोषित केले होते त्यांनी आणि ते देखील त्यांना मिळणार. वा काय फिल्डिंग केली आहे. कानून कियात लंबे होते आपण जरूर सर्वांनी ऐकले, पण या फिल्डरचे देखील बरेच मोठे हात आहेत. काय झेपावलाय. गली रिजन मध्ये जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली त्याच्याकडून आणि आय थिंक निर्भयत सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 7 या आकड्यावरती. लेफ्टी आता आलेला आहे. लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर आणि वाऱ्याचा प्रचंड वेग आहे बाजूला. सध्या तरी त्यालाच ऍडव्हान्टेज आहे. कल्पेशचा जो फटका होता वाऱ्याला चिरत गेलाय, पण ओमकारचे जे काही फटके असतील ते वाऱ्यासोबतचे असतील. प्रेम पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उडवला खरा बॉल गॅप मध्ये लॉंग ऑन धावतोय. नो चान्स फॉर द फिल्डर. काउ फेसला क्लिअर करणारा आणखी एक आलाय, षटकार. लाडके खार्डीचे पप्पू यांचं आगमन झालेलं आहे. ओमकार स्वागत करूयात पप्पूचं आपण. ऑन साइडला पुन्हा बॉलला ड्राईव्ह केला. मिड विकेट दरम्यान बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी आशूला आपण बघितलं आणि या सिंगलने स्कोर सध्या पुढे झाला. स्कोर मोझॉन 14 14 धावा. प्रेमने मागच्या काही स्पर्धांमध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. फार कमी वयामध्ये या संघामध्ये त्याने स्थान मिळवले. मात्र सध्या 2 जे काही बॅटर आहेत कल्पेश आणि ओमकारला आपण पाहतोय. बॉल ऑन साइडला सध्या वळवला. कल्पेशचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय. थोडा आउटफील्ड मध्ये स्लो झालेला आहे. थ्रो येतोय. ट्रिपलला चान्स देखील घेतली होती आणि सध्या आपण पाहतोय फक्त येतात त्या 2च धावा. सोळा धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक बॉल वरती धावा येत असताना शेवटचा आणखी एक बॉल बाकी आहे. यॉर्कर स्पेशलिस्ट बॉलर आहेत, पण आतापर्यंत तो यॉर्कर प्रेम कडून आपल्याला पाहायला मिळाला नाही. आता कदाचित अटेम्प्ट केलाय. फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. चांगला अटेम्प्ट होता. पायाने फार ऍक्टिव्ह आहेत आणि फिटनेस खरं तर ॲज अ बॉलर तुमच्याकडे पाहिजेच असतं आणि ते जरूर प्रेमकडे आपल्याला पाहायला मिळालं. मात्र ज्या पद्धतीने स्टार्ट केला होता कल्पेशने, षटक मोठं राहिलं. जामध्ये आल्या गावदेवी कौसासाठी 16 धावा.
ज्युनियर प्रेमला आपण पहिल्या षटकामध्ये बघितले आणि काही चेंजेस जरूर आपल्याला पाहायला मिळाले. सेकंड पॉवर प्ले लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. वारा प्रचंड प्रमाणावरती हवा खेळती राहते आणि जर तुमच्याकडे राईट हँडर सोबत लेफ्टी बॅटर देखील असतील तर ते ॲडव्हान्टेज आहे आणि हे क्रीडांगण तसंच आहे. त्यामुळे त्या रणनीतीने तुम्हाला खेळावं लागणार आहे. कौसा टीम देखील मागच्या काही स्पर्धांमध्ये जबरदस्त खेळलेले बॅलेन्स टीम आहे. तितक्या अशा स्पर्धा खेळत नाही. त्याचं प्रमुख कारण आहे की त्यांचे बरेचसे प्लेयर जॉबमुळे त्यांना बऱ्याचशा स्पर्धा स्किप कराव्या लागतात आणि जसं ॲडजस्ट होतं जितक्या कौसा गावाच्या जवळच्या टुर्नामेंट असतात आवर्जून ते त्या स्पर्धेमध्ये खेळतात आणि या स्पर्धेमध्ये देखील ते खेळतात. उंबारलीच्या अगेन्स्ट दुसऱ्या षटकातील पहिला बॉल सिनियर प्रेमचा ऑफ स्टंपचा आणि त्या क्रीजच्या बाहेर पडल्या अंपायर समोर त्या व्हाईटचा सिग्नल. 17 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. मुकेश भगत आणि त्याच बरोबरीने स्कोअर लेगला विवेक मात्रे हे दोन्ही आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर्स आहेत. दोन्ही जबरदस्त खेळाडू देखील आहेत. पुन्हा ऑप्शनचा बाहेर टाकला. थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न प्रेमने केला होता. इकडे जास्त बाहेर आहे. पुन्हा अंपायरचा सिग्नल वाईट आला आणि वाईटने स्कोअर सध्या आपण पाहतोय तो 18 धावा धावफलकावरती स्टार्ट भेटला. पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 18 सेकंड ओव्हरमध्ये सध्या आपण आहोत. खेचून मारायचा होता. टॉप एजने बॉल हवेत आहे. शॉर्ट मिड विकेटला सिनियर प्रेम धावतोय नाही पोहोचणार. शेवटी त्यालाही समजलं डीप मधला फिल्डर येतोय साहिल. धावा 2 तोपर्यंत पूर्ण झालात आणि 2 धावांनी स्कोअर सध्या आपण पाहतोय तो 20 धावा धावफलकावरती. माझ्यासोबत आता स्कोररच्या भूमिकेमध्ये अमित भाऊ आहेत. अगोदर नमित जितरे या अगोदर जरूर प्रथमेश होता. प्रथमेश वैती. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 20 धावा धावफलकावरती. प्रेमने 2 वाईट टाकले पण त्यानंतरचे दोन्ही बॉल ऑप्शनचा बाहेरचा कव्हरला ड्राइव्ह केला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थोडासा आता देन नंतर थोडा स्लो झाला. फील्ड धावतोय. शेवटी आतमध्ये ढकलला प्रेमने. जयेश थ्रो करतोय. रिले फिल्डिंग. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 2 ने पुढे जात असताना 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लाईन ऑफ अटॅक क्लिअर केलेला. प्रेमला माहिती आहे लेफ्टी साठी प्रचंड वार आहे. तिकडे जर त्याने मिसटायमिंग जरी फटका असला तरी तो सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे वारंवार ऑप्शनच्या बाहेरची जी काही आतापर्यंत बॉलिंग आताही त्याच रिजन मध्ये दोघेही धावतात. आताही जयेश प्रेम पण आता बॉलचा वेग होता. सीमा पार चौकार. चौकार आल्याने या 4 धावांनी धावासंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 26 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ. नो लॉस 26. यानंतरच्या मॅच मध्ये आपण टीम पाहणार आहोत ती ओमसा आगासन आणि त्यांच्या अगेन्स्ट नावाळी खेळणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करू आम्ही टॉससाठी तुम्हाला रिपोर्टिंग करायचे मित्रांनो. कंपल्सरी मिड इनिंग मध्ये टॉस आहे अन्यथा पेनल्टी आहे. शॉर्ट बॉल भिरकावलाय डीप स्क्वेअर मध्ये. फिल्डर जरूर मिस टायमिंग. पकडले कॅच आशुतोषने आणि पहिला धक्का सिनियर प्रेमने दिलाय. गावदेवी कौसाला ओमकार बाद. विकेट आली. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 26 धावा धावफलकावर देत आणि नवीन बॅटर लेफ्टी रिप्लेस करत असताना निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. अष्टपैलू आहेत. ओमकार, कल्पेश, निलेश. महत्वपूर्ण जबाबदारी या खेळाडूंची राहिलेली आहे गावदेवी कौसा संघासाठी. साबेगावच्या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त खेळ राहिला होता. यस अंपायर. लेफ्ट साइडला स्कूटी का कुठली आहे बघा. एक्झॅक्ट ही पहिलीच का ब्लॅक वाली. चला आता वळत पुन्हा मॅचच्या दिशेने. रिफ्लेक्शन होत होतं. सूर्याची किरण परावर्तित होत होती मिरर वरती त्या आणि तिकडून खेळाडूंकडे ती जात होती थेट.
दुसरा लेफ्टी आला गावदेवी कंसाच्या बॅटिंग ऑर्डर मधला निलेश भुईर. प्रेमने विकेट काढली. चांगली बॉलिंग, 2 वाईड, देन एक चौकार देखील आपण बघितला. फुलर लेंथ होता ऑफ स्टंपला ड्राईव्ह करण्यात आला ऑन साइड कडे. डीप मधून फिल्डर आशू फार वेगाने सिंगल येते आणि सिंगल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 27. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे या षटकातील पॉवर प्ले मधला आणि स्ट्रायकिंग एंड आला कल्पेश गोवारी. इंटरेस्टिंग बॅटल असेल कंसाच्या अगेन्स्ट उंबारली. एकाच कॅलिबरच्या दोन्ही टीम्स आहेत आणि जेव्हा जेव्हा परफॉर्मन्स चांगला होतो पुढच्या स्पर्धांमध्ये तो आत्मविश्वास घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता. मला आठवतोय 24 तासाच्या आतमध्ये 3 ट्रॉफीज उचलल्यात मागच्या. मग जिथे माताडीचं रनरअप असेल, देन उसाटणीची नाईट स्पर्धेचं चॅम्पियनशिप असेल आणि देन आर ट्रॉफी सोनारपाड्याचं चॅम्पियनशिप असेल. बॅकफुटला चांगला स्क्वेअर कट, थोडासा लेट खेळला. बॅकवर्ड पॉइंट मधून आलाय चौकार. षटक संपन्न 2. पॉवर प्ले एंड. बॅटिंग करत असताना गावदेवी कंसा धावा बनलेल्यात 31. विकेट पडल्यात अर्थातच पहिली 1. 31 for 1. एकतीस 31 ला विकेट आपल्याला 1 पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपल्याला 16 पाहायला मिळाल्या. सेकंड ओव्हरमध्ये 15 आलेलं. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 31. 31 धावा 2 ओव्हरचा खेळ संपला आणि पुन्हा एकदा आला कंटिन्यू करण्यासाठी ज्युनियर प्रेम. कल्याण डोंबिवली अवॉर्ड शो आपल्याला पाहायला मिळाला. आय थिंक इमर्जिंग प्लेअर अवॉर्ड जरूर प्रेमला मिळाला होता मागच्या सीझनचा. फुल टॉस ऑन साइडला फक्त दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून अंपायर्सला देखील बाजूला केलं बॅटरच्या फटक्याने. 1 धाव आणि सिंगल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 32. 32 धावा. या सुंबारलीचे 12th मॅन नाही आहेत त्यामुळे 2 रनची त्यांना पेनल्टी ती आपण या इनिंग नंतर ऍड करणार आहोत. लक्षात घ्या दोन्ही टीम्स 5 षटकं जेव्हा संपतील संपन्न होतील तेव्हा त्या 2 धावा आम्ही ऍड करणार आहोत. जो काही नियम आहे कोणत्याही संघाचं ऑब्जेक्शन नसतं पण मॅनेजमेंट टीमला न्यूट्रल राहावं लागतं आणि प्रत्येकी स्पर्धेमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि ते उंबारली संघाला देखील माहिती आहे. त्यामुळे ते देखील आपण मागच्या मॅच मध्ये वाडेकरला देखील बघितलं होतं. वाडेकरला देखील 2 रनची पेनल्टी होती. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप जरूर अटेम्प्ट केलं होतं मात्र इकडे व्यवस्थित संपर्क तर नव्हता. चांगली फिल्डिंग झाली सिंगल सोबत. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 1 या आकड्यावरती. लेग स्टंपला फुल टॉस. खराब बॉल ऑन साइडला विरकावला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून आलाय चौकार. चौकाराने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 37. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
बॅटिंग करत असताना गावदेवी कौसा, लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीच्या अगेन्स्ट. त्यानंतरच्या मॅचच्याही दोन्ही टीम्स रेडी आहेत. ओमसे आगासन आणि नावळीमध्ये पुढचा सामना. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे मंचावर देऊन थांबा. प्रेम पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, टक्काचा आवाज, लॉंग ऑन द फिल्डर, वाराला चिरत भोईरचा बेधुंद करणारा षटकार. षटकार जबरदस्त आला, समोर दिला आणि समोर मारलाय बेधडक. 6 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय 43, 43 धावा. बॉल आणि बाकी त्या षटकातील ते 2. ऑन साइडला बॉलला टर्न करण्यात आलेला आहे. बॉल सध्या बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चाललेला आहे. फिल्डिंग झाले तिकडे, सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 44. 44 धावा धावफलकावरती आहेत. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 44. 44. शेवटचा बॉल, प्रेम वन्स अगेन. आघाडीचा फलंदाज कल्पेश अजूनही मैदानाचा ग्लान्स केला. बॉल चालला मिड विकेट रिजन मध्ये, सिंगल तर आपल्याला सहज पाहायला मिळाली. सो कल्पेशकडे स्ट्राईक असेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना गावदेवी कौसा टीम 1 विकेट, धावा बनलेल्या आहेत 45. 45 धावा. स्कोर षटकांचा खेळ संपला. धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 45. 45 धावा. 4th ओव्हर मध्ये सोमनाथ भोईर, उंबारलीचा मलिंग ऑन बॉलिंग मार्क. इंटरेस्टिंग असेल ओव्हर, कारण निलेश आणि कल्पेश जर हे षटक खेळला लास्ट ओव्हर मध्ये अटॅक ते करू शकतात. त्यामुळे सध्याच्या घडीला उंबारलीला विकेट पाहिजे आणि त्यासाठी सोमनाथ तर आलेला आहे, पण पाहूयात या ओव्हर मध्ये किती येतात. कौसासाठी पहिला बॉल, टॉप यायचा आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर रुद्र चाललाय मागे, जज करतोय, कॅच ड्रॉप. 2 धावा सहजरित्या तोपर्यंत आपण पाहतोय आणि 2 धावांसोबत स्कोर मात्र पुढे चाललाय 47. चान्स तर पहिल्याच बॉलवरती होती,
रुद्राक्षला आपण बघितलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये व्यवस्थित येत होता मागे, कॅच शेवटी ड्रॉप झाली. येस, आणि अशा पद्धतीच्या कॅचेस देखील हार्ड असतात. जेव्हा तुम्ही लॉंग ऑन मिड विकेट बॅटरच्या समोर अगदी असतात तेव्हा मात्र बॉल तुम्हाला समोर दिसत असतो, पण इकडे वरती गेल्यानंतर टॉप एजने हार्ड असतात कॅचेस थोड्या. 2 धावा जीवनदान कल्पेशला, धावा संख्या 47. प्रगती पथावर चौथं षटक. एक्स्ट्रा कव्हर खाली, कव्हर्सला डीप ठेवलंय, लॉंग ऑफ, ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. होला थोडवलाय, मिड विकेटला फिल्डर जज करतोय, बॉल आत आहे. बघूयात आपण काय घडलं एक्झॅक्ट. शेवटी तर जवळपास बॉडीचा बॅलन्स त्यांच्या गेला होता, पण आता तो फिल्डर थांबलाय. जी कॅच त्याने पकडलेली आहे. जयेशला आपण बघितलं, चांगले फिल्डर आहेत. अटेम्प्ट करत असताना थोडेसे डगमगले होते, मात्र आता चेक केलं जातं आणि टीव्ही अंपायरची देखील मदत घेतली जाईल.
दरम्यान दीपकजी भगत नामवंत खेळाडू दिव्याचे काका या नावाने ते प्रसिद्ध आहेत, त्यांचं आगमन झालं. स्वागत आहे आपलं. थोडासा वेळ या डिसिजन साठी गेला आणि अखेर अंपायरचा डिसिजन बॅटर आउट, फलंदाज बाद. ला दुसरी विकेट. दुसरा ओपनर आता पॅव्हलियन मध्ये गेलाय आणि चौथ्या क्रमांकावरती आला कॅप्टन योगेश फौजदार. पुढचा बॉल वन्स अगेन सोमनाथ. ओहो, मागे फाईन लेगच्या फिल्डरने चांगली फिल्डिंग थ्रो केलाय. डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती, मात्र विकेट किपर कडून जरूर थोडी चुकी झाली तिकडे. बाय अंपायर. सिंगल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 48-48. चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये सध्या तरी सोमनाथ भोईर यांच्याकडून, कारण विकेट पाहिजेच होत्या. कारण निलेश आणि कल्पेश जी पार्टनरशिप करत होते, वेगाने धावांचा डोंगर उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कारण 3 ओव्हर मध्ये चांगली धावसंख्या होती, हेल्दी रन रेट. अर्ली बॅट स्विंग, बॅट थोडी अगोदर फिरले, बॉल थोडा कमी गतीने आलाय, ऑन साइडला टर्न करायचा होता. सिंगल इथे आली आहे. लेग बाईट सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. प्रगतीपथावर सध्याचं चौथं षटक सोमनाथ भोईर यांचं कमबॅक करणारं षटक आहे. कारण 3 ओव्हर मध्ये मिनिमम 15 ची सरासरी होती. 3 ओव्हर मध्ये धावांचा पण विचार केला तर 45 होत्या. खेचून मारायचा होता, थोडासा बाहेर निघाला. इट्स अ वाईड. स्कॉमॉज ऑन 50. 50 धावा धावफलकावरती. हेलिकॉप्टरला अटेम्प्ट आहे. बॉल सध्या आपण पाहतोय तो लॉंग ऑफ कडे मिस्टेक झाली, तिकडे बॉल चालला मागे. आता उचलून थ्रो करतील पुन्हा ते फिल्डर. धावा तोपर्यंत येत असताना 2 आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 52. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील 52 धावा धावफलकावरती. चांगली बॉलिंग, एकही बाउंड्री या ओव्हर मध्ये आली नाही. इव्हन विकेट आपल्याला कल्पेशची पाहायला मिळाली. लास्ट बॉल सोमनाथ ऑफ स्टंपचा बाहेरचा कट केलाय, व्यवस्थित मिडल झाला नव्हता. बॅकफुट पॉइंट मध्ये प्रेमने अडवलं. आता थ्रो करतात. ओहो, डायरेक्ट हिट केला तर विकेट किपरने, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. 2 धावांसोबत 4 षटकांचा खेळ संपलाय. विकेट 2, 54 धावा धावफलकावरती. गावदेवी कौसा. थांगे पलटी घोडे फरार. फिफ्टी-4 54 धावा 4 षटकांचा खेळ संपला. थोडा आता फास्ट खेळा दोन्ही टीम्स, ही सूचना आहे तुम्हाला प्लीज.
आगासन आणि नावाई दोन्ही कर्णधार मंचावरती उपस्थित आहेत. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. पहिला बॉल लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज यश पाटील. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल उडवलाय. लॉंग ऑन इकडे पाहतात बॉल त्यांचा ओव्हरतून गेलाय. षटकार. कॅप्टन मंचावरती येऊन थांबा आपण प्लीज. आणि आता दोन्ही संघांना या सूचनात प्लीज थोडंसं फास्ट. षटकारासोबत 60 ला टच केलंय सध्या गावदेवी कौसा टीमने. बॉल पाहिजे, बॉल द्या लवकर. गडे चाललेले आहेत सध्या. कॅमेरामॅन खुश असेल थोडा. बघा दोन्ही दोन चॉईस बॉल गेलेले आहेत. अंपायर दोन्ही बॉल हरवल्यानंतर नो चॉईस आहे. जो मॅनेजमेंट टीम देईल. कट डिफेक्ट असेल तर आम्ही चेंज करून देऊ, पण त्या व्यतिरिक्त नाही भेटणार तुम्हाला. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 60 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आणि बाकी आहेत ते 5. पहिला षटकार इकडे सुरुवात केली आहे यश अगेन्स्ट भोईरने. थोडासा आत राहिला. बॅट बाहेरून फिरली आहे निलेश या वेळेला. डॉट येत असताना यश अपकमिंग यंग टॅलेंट आहे. नवीन चेहरा जो आघाडीला आपल्याला पाहायला मिळतो. उंबारली संघ जेव्हा बॅटिंग करत असतो, ओपन करत असताना. आणि इकडे लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी देखील. पुढचा बॉल. बॅट या वेळेला थोडी घासलेली खाली जेव्हा हा स्ट्रोक कंप्लीट करत होते. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. ओव्हर थ्रो. डबल चान्स. थ्रो केलाय आणि धावा 2. वा, चांगल्या रणनीतीने दोन्ही बॅटर धावले. आणि थ्रो जसा बॉल उडाला होता तो बाउन्स. त्यामुळे इकडे दुसरी धाव देखील कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटरला तितकासा पुरेसा वेळ भेटलाय. 2 धावांनी स्कोर 62. 62 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आणि बाकी आहेत ते अर्थातच 3. पहिल्या 3 बॉल मध्ये 8 आलेले आहेत. एक डॉट देखील आलाय. प्रेम आहे मागे. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. सध्याचा फील्ड पोझिशन. पुढचा बॉल यश पाटील. तेव्हा फुल टॉस होता. कॅप मध्ये चालला. मिड विकेट मध्ये फार वेगाने मिस्टेक केली आहे. मोठी चूक. चौकार. चार नाही धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 66. 66 धावा. ओहो, इथे पूल करायचा होता. डॉट आलाय. पुढचा बॉल उडवलाय खरा. वाऱ्यासोबत गप्पा गोष्टी करत बॉल मिड विकेटचा पार. षटकार.
असे टॉस करूयात नेक्स्ट मॅचचं. ऑपरेटर मॉनिटरला आवाज दे ना थोडा. 72 मॉनिटर मॉनिटर. टॉस झाले आणि टॉस जिंकलाय तो ओमसे आगासनच्या कॅप्टन ओमकार यांनी. काय डिसिजन ओमकार? फिल्डिंग दोन्ही टीम रेडी राहा आपण. हॅलो हॅलो चेक 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 टेस्ट चेक. हॅलो हॅलो चेक. बहात्तर धावा पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामध्ये 2 रनची पॅनल्टी. सो 74 झालेल्या आहेत आणि 75 धावा चेस करायच्यात. लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीला. यस नामवंत क्रिकेटर आगासनचे के जी मुंडे यांना विनंती करू आम्ही की मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. गणेश कृपा क्रिकेट क्लब सिनियर्स दिवा यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. दिवा चषक 2026 मध्ये 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. राजकुमार पाटील आणि यश पाटील ही जोडी सध्या आघाडीला आलेली आहे. चला वेळ जास्त घेत्या टीम कौसा प्लीज लक्षात घ्या वेळ प्रचंड आपला गेलाय. सो लवकरात लवकर तुम्हाला मॅचला सुरुवात करायची आहे. 72 झाल्या होत्या +2 पॅनल्टी बिकॉज सुरुवातीला जरूर 12वा खेळाडू उपस्थित नव्हता तो आता आलेला आहे. मात्र जे काही नियम्स आहेत त्यामुळे 2 रनची पॅनल्टी ऑलरेडी आपण ती अनाऊन्स केली होती. 72 + 2 74 टार्गेट 75. पहिला बॉल ओमकार सिनियर लॉफ्ट केलाय. बॉल बीडॉनला फिल्डर खाली बॉल हवेत. निलेश आलाय. ओहो बटरफ्लाय कॅच पकडली आहे. यश पाटील 0वरती बाद.
उंबारलीकडे जसा एक मलिंग आहे तसा आपल्याला कौसा टीमकडे देखील पाहायला मिळतो. सिनियर ओमकारने पहिल्याच बॉलवरती विकेट काढली. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं पण बॉल हवेत जास्त गेला. एलिव्हेशन होतं. लांबी थोडी कमी, थोडी नाही तर भरपूर कमी, कारण मिडॉनचा फिल्डर अगदी थोडासाच बाहेर गेला होता. चांगले कॅच निलेश भोईरकडून त्यांच्याकडून पाहायला मिळाले आणि विकेट पहिली आली आहे. शून्यावरती यशची विकेट. देन इकडे ज्युनियर प्रेम मैदानाच्या आतमध्ये आला. 2 ओमकार कौसाकडे तर 2 प्रेम उंबारलीकडे देखील आपण पाहतोय. आणि लेफ्टी बॅटरचं मैदानाच्या आतमध्ये असलं हे फायदेशीर आहे. जेव्हा निलेशने बॅटिंग केली, जेव्हा ओमकारने बॅटिंग केली ज्युनियर कौसा टीमकडून. अक्रॉस द बॅट उडवायचा होता. फील होतीये. फिंगर अप बंपर. लेग बिफोर विकेट. ऑन साइडला फिरून मारायचं होतं, मात्र इकडे पायचीत गवसले. 2 लागोपाठ विकेट आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता नवीन बॅटर येत असताना ज्युनियरच्या विकेट नंतर सिनियर प्रेम ही मॅच सध्या तरी सुरुवातीला जे काय टार्गेट आहे 75चं, त्यामुळे बॅटर्स अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. यशने तेच केलं. इकडे ज्युनियर प्रेमने फटका बनवण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या विकेट सिनियर ओमकार कडून कौसा टीमच्या. पॉवर प्लेमध्ये जबरदस्त बॉलिंग. सध्या तरी 2 विकेट लागोपाठ आल्यात आणि 14 क्रमांकाच्या बॅटरला फार लवकर यावं लागलं. हॅट्रिक बॉल असेल. मिड विकेट, लॉंग ऑफ, सध्याचं फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. ओमकार पुन्हा एकदा, पण आता सिनियर प्रेम आहे. हॅट्रिक बॉल उडवलाय. जरी फिल्डर असला, फुल टॉस वरती बॅट अशीच फिरेल हेच उत्तर असेल. प्रेमचा बॅट मधून पावा पॅक षटकार. हॅट्रिक बॉल जरी असला, यॉर्करला अटेम्प्ट सिनियर ओमकारने केलं होतं, मात्र दुसऱ्या बाजूने प्रेमला उपस्थित असताना फुल टॉस आला आणि थेट तो पाठवला त्याने सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने धावसंख्येचं खातं उघडलं, जिथे ओमकारकडून सुरुवातीला 2 विकेट आल्या होत्या. अटॅक. मैदानाच्या बाहेर बरेचसे छोटी छोटी पाण्याची डबकी आहेत. चिखल आहे, त्यामुळे बॉल लगेचच जर त्या झोन मध्ये गेला. ओला होतोय. स्ट्रेट बॅट, सीधी बॅट, नो बकवास. लॉंग ऑन द क्लिअर. 4 चौकार. डकआउट बॉक्स मध्ये स्प्राईट पिऊन आलाय वाटतं प्रेम. सीधी बॅट. 2 विकेट आले. 2 फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 बॉल आणि बाकी आहेत. खोलात पुन्हा आता मिडॉनला मागे फिल्डर लॉंग ऑन कडे. मिडॉन खाली होतं, त्यामध्ये 1 धाव आली आहे. आणि आज पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करायचं प्रेमचा स्वाभाविक खेळ आहे. पप्पू, तुमचा एक विशेष सन्मान आहे, थोडं बाहेरून या आता, नाहीतर शेवटचा एक बॉल. लॉफ्टर केलाय. लॉंग ऑन द फिल्डर पाहतोय. कनेक्शन झालंय चांगलं. अटेम्प्ट चांगला होता ज्युनियर ओमकार कडून, मात्र सिनियर ओमकारच्या अगेन्स्ट राजकुमारचा आलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धाव फलकावरती आहेत त्या 17. 1 गडी बाद, 2 विकेट, माफ करा, 17 for 2.
तर धावा बनवत असताना याच पॉझिटिव्ह इंटेंट बॅटिंग करायचंय. माइंडसेट क्लिअर आहे. अटॅक दोन्ही बॅटर करतात. जरी 2 विकेट आले असले त्याचा कोणताही इम्पॅक्ट पडला नाही प्रेमच्या बॅटिंग मध्ये, राजकुमारच्या फटक्यामध्ये. आणि आता सेकंड ओव्हर मध्ये आलेले आहेत निलेश भोईर. बॅटिंग जबरदस्त केली आहे. खास करून पहिला डाव टॉप ऑर्डर, 4ही बॅटर कल्पेश गोवारी 9 बॉल 17. ओमकार कडून आपल्याला 15 पाहायला मिळाल्या. निलेश कडून आपण 31 बघितलं, तर योगेशच्या बॅटमधून 2 डबल म्हणजे 4 त्याने बनवलेले आहेत. दुसऱ्या बाजूने दोघेही, राजकुमारचा षटकार तर प्रेमच्या बॅटमधून 3 बॉल 11 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. वेळ फार चाललेला आहे प्लीज. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग मार्कवरती आलाय निलेश. पॉवर प्ले, एक्स्ट्रा कव्हर बाहेर आहे. ऑन साइडला 2 प्रेमसाठी. हो ऑफस्टंपच्या जास्त बाहेरचा बॉल. वाईटचा सिग्नल अंपायर्स कडून आपल्याला पाहायला मिळतो. वाईटने धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले पुढे 18 धावा धावफलकावर आहेत. बऱ्याच वेळेला असं देखील असतं जेव्हा सेट बॅटर अटॅक करण्याचा प्रयत्न करत असतो, मुद्दामून बॉलर कडून वाईटला अटेम्प्ट केलं जातं जेणेकरून बॅटरने तो वाईटचा बॉल देखील मारण्याचा प्रयत्न करावा आणि कॅचने आपल्याला विकेट मिळावी. ही स्पष्ट रणनीती असते. एक धाव गेली तरी चालेल पण आपल्याला चान्स घ्यायची आहे. तिखट बाउन्सर आलाय आणि 1 4 दी ओव्हरची वॉर्निंग. एका बाउन्सरचा कोठा संपलाय अंपायरने सांगितलं बॉलरला. 18 वरती धावसंख्या थांबली. पहिला वाईट आलाय, दुसरा डॉट आलाय. पुढचा बॉल निलेश पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला थांबला बॉल, थोडासा बॅटचा आत समोर आला. फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. वन्स अगेन डॉट बॉल. हे जे डॉट बॉल आहेत रिक्वायर्ड 100 वाढवणार आहेत. 75 चा चेस आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर आल्या होत्या 17, देन वाईड. 18 वरती धावसंख्या थांबली आहे. पुढचा बॉल निलेश पुन्हा तयार होतोय. लेग स्टंपला बॉल फ्लिक करायचा होता, मात्र इकडे एज घेऊन हवेत बॉल. स्क्वेअर लेगने कॅच पकडली आहे. सिनियर प्रेमची विकेट. सॉफ्ट डिसमिसल. भाऊ फौजदार यांचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. सकाळी जरूर आले होते खेळण्यासाठी खार्डीचे. पप्पू देखील आलेले आहेत खार्डीचे. कोर सध्या आपण पाहतोय तो 18 धावा धावफलकावरती आहेत. प्रेमची विकेट. लेग स्टंपला बॉल होता. खरा तर लाईन खराब होती, मात्र बॉल जो फिरला आणि प्रेमने जास्त ताकदीने मारण्याचा प्रयत्नामध्ये बॅटवरती तो मिडल झाला नाही बॉल. विकेट आली. कॅचला शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच आपल्याला पाहायला मिळाली फिल्डर कडून. नवीन बॅटर आले साहिल सेवेकर. स्कोर सध्या 18 वरती थांबलेला आहे. चांगली बॉलिंग. 2 डॉट आले. सेटअपने बॉलिंग केली. अगोदरचे 2 जे डॉट आले आणि तिकडे तो प्रेशर वाढत होता. प्रेमने तोच रिलीज करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला माहिती आहे 75 धावा का शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बनणार नाही. पहिल्यापासून आपल्याला अटॅक करावा लागणार आहे. पहिल्या ओव्हरला कॅपिटलाइज केलं होतं त्यांनी. 17 बनवल्या होत्या. इकडे एक वाईट झाली, 2 डॉट आले आणि त्यामुळे तिसराच बॉल त्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा बॉल निलेश भोईर. ऑफस्टंपचा बाहेरचा थोडासा जास्तच लांब होता बॉल, मात्र डावा पाय जसा पुढे गेला त्याही बॉलला खेचण्याचा, जवळपास फक्त खेचण्याचा नाही तर ओरबडण्याचा देखील प्रयत्न होता. वाईटचा सिग्नल. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 19 धावा धावफलकावरती आहे. काही चर्चा जरूर अंपायर आणि बॉलर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉल आणि बाकी या षटकातील पॉवर प्ले मधले 2 वाईड आलेत, 2 डॉट आलेत, 1 विकेट. भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. साहिल साठी पुढचा बॉल. अर्ली बॅट स्विंग. प्री डिटरमाइंड, अगोदर ठरवलेलं आपल्याला स्वीप करायचं आहे आणि हा प्रयत्न कुठेतरी फसतोय साहिलचा. डॉट आलाय. आणखी एक चांगली बॉलिंग. जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमधून ग्रामीणसाठी खुल्या गटातील स्पर्धांमध्ये निलेशला आपण बघितलेलं आहे आणि सध्या या मॅच मध्ये त्याची गोलंदाजी इम्पॉर्टंट होती कौसासाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट भेटला होता. गावदेव उंबारलेला पील तर होते.
स्ट्रॉंग अपील आहे, मात्र इम्पॅक्ट नाही भेटला. अंपायर हेच सांगतात ऑफ स्टंपला सोडून जातोय बॉल. लेग बाईटची आली आहे ती. एक धाव, एक बॉल आणि बाकी आहे. पॉवर प्ले मधला स्कोर सध्या आपण पाहतोय 20 वरती. अजून या मॅच मध्ये गरज आहे ती 55 धावांची. 19 बॉल 55 धावा हे समीकरण. मॅच तितकी मोठी नाहीये, पण प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला आता धावा मारायचा आहेत. 18च्या जवळपास जाऊन पोहोचले. रिक्वायर्ड रन रेट बॅकफूट लावत खेळला. एक्स्ट्रा कव्हर मागे थोडासा वरतून त्यांचा बॉल. फटका तर फसलाच होता. व्यवस्थित कन्व्हिन्सिंग स्ट्रोक आला नव्हता. 2 धावा येत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड. विकेट पडले 3 धावा. 22 बॉल बाकी उरले ते 18 आणि 18 बॉल मध्ये मॅच मध्ये बनवायच्या त्या 53 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीम लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेव उंबारलेला. दोन ओव्हर मध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात 22. पुन्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. गणेश कृपा क्रिकेट संघ सिनियर्स दिवा आयोजित दिवा चषक 2026 पर्व आहे. अंपायर 1 मिनिट. दिवाचे नामवंत क्रिकेटर सुमितजी भोईर यांचे आगमन झालेले. सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. चला आगासन आणि नावळी आपण तयार राहा. सो थर्ड ओव्हरला सुरुवात होते. ज्युनियर ओमकार आलेले आहेत. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये अजूनही बनवायच्या आहेत त्या 53 धावा. पोल करत असताना फटका फसलाय. कल्पेश येतोय थोडासा दूर, त्यामुळे तो थांबला. कॅच पर्यंत त्याने अटेम्प्ट केलं नाही आणि या सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय पुढे जात असताना 23. अजून या मॅच मध्ये बॉल बाकी आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेव उंबारली. राजकुमार आणि साहिल क्षमता भरून 24. 24 धावा धावफलकावरती. अजून या मॅच मध्ये 51 बनवायच्या 17 बॉल मध्ये. मॅच तर अजूनही बॅलन्स आहे. विकेट ज्या काही गेलेल्या आहेत जरूर, त्यामुळे इकडे सुरुवातीला प्रेम, ज्युनियर, सिनियर आणि यशची शून्यावरती विकेट. वॅगनर
ठीक आहे फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज. वेळ नाहीये मित्रांनो, यानंतर देखील आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत प्लीज. वॅगनरचे ड्रायव्हर मालक असतील तर त्यांनाही ती बाजूला करायला सांगा, तिचे रिफ्लेक्शन येत आहे. मॅच कंटिन्यू करा आपण प्लीज. आता खेळाडूंना जो काही त्रास होता, अडथळा होता, तो दूर केलेला आहे. व्हाईट बॉल मागचा आपण बघितला, जास्त बाहेर होता ऑफ स्टंप पासून. 51 धावांची अजूनही गरज आहे. स्लोअर वन अटेम्प्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, धावतोय, बॉल खाली, शेवटी पोहोचलाच होता. कॅच ड्रॉप झाली आहे. राजकुमारला मिळतंय जीवनदान. धावा येतात 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय पुढे 26. वारा मात्र जरूर समोरच्या बाजूला आहे. ऑन साइडला सर्वात मोठी बाउंड्री आहे, तर बॉल सहसा तिकडे क्लिअर करणं थोडंसं कठीण आहे. ताकद, टायमिंग, मिडल ऑफ द ब्लेड जर झाला बॉल तर जरूर जाणार आहे. सर्वात डीप बाउंड्री आहे या दिव्याच्या क्रीडांगणाची, जी आपल्याला आता जो फील्डर तिकडे पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग रिजन मध्ये. स्कोर सध्या आपण पाहतो 26. 49 अजूनही गरज आहे. बॉल बाकी असताना 16. लेग स्टंपच्या बाहेर इकडून बॉल, अंपायर्स कडून सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय वाईड. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे ना, नाहीये का? ठीक आहे चला. बॅटिंग टीमने पण मगाशी विचारलेलं, त्यांना नाही म्हणाले अंपायर, सो आता फिल्डिंग टीमलाही नाही भेटणार. चला, अंपायरचा डिसिजन, शेवटचा डिसिजन. मॅनेजमेंट टीम सूचना करते मित्रांनो, फिल्डिंग सेट करा आपण प्लीज. एक हिंट तुम्हाला देऊ शकतो, टीव्ही अंपायरने चेक केलंय, बॉल वाईड आहे. रिव्ह्यू नसूनही तुम्हाला हिंट दिली मी, बिकॉज तुम्ही थोडेसे फ्रस्ट्रेशन, तो राग व्यक्त करत होते त्यामुळे. ऑन साइडला वळवला बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चाललाय, फिल्डर येतोय मात्र त्याचा वाक्या बाहेर. 4 धावा, चौकार. धावसंख्या सध्या पोहोचले 31. 31 या आकड्यावरती. 15 बॉल 42 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना उंबारलीला मॅच क्लोज येत चाललेली हळूहळू. पुन्हा खेचून ऑन साइडलाच मारायचा होता, मात्र इकडे बॉल सध्या आपण पाहतोय थेट विकेट कीपर कडे येत असताना. इट्स अ डॉट बॉल. पुढचा बॉल. स्विच हिटला अटेम्प्ट, आणि इकडे जरूर आपण पाहतोय बॉल सिली पॉइंट कडे. अपील तर गोलंदाज करत होते. बॅटर सेफ आहे. लेग बाईट्स सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 32 या आकड्यावरती. इक्वेशन बदलतंय पुन्हा एकदा. 13 बॉल आणि 41 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. एक मोठा फटका पाहिजे मॅच मध्ये येण्यासाठी, बिकॉज 13 चेंडू आणि 41 इक्वेशन आपल्याला दाखवते मॅच मध्ये. ओमकार. ओहो, बॉल सध्या थर्ड मॅन कडे आलाय, मात्र आय थिंक इट विकेट.
बोल्ड. विकेट तर आली आहे. फलंदाज होतोय बाद. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पेनल्टी लाईव्ह ऍड केलेली होती. 12 बॉल 43 धावांची गरज आहे. बारा बॉल आणि 43 धावांची गरज आहे. फोर्थ ओव्हर मध्ये पुन्हा एकदा आलेत निलेश. फार वेग तर होता बॉल मध्ये पण डाऊन दिले गे. वाईटचा सिग्नल आलाय आणि स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय वाईटने 33 आकड्यावरती. बॉल 12 बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये अजूनही 42 धावांची गरज आहे. मॅच बनवू शकते. स्कोरिंग ग्राउंड आहे इकडे तर 20-25 आल्या. या षटकाला कॅपिटलाइज केलं. मॅच ऑन असेल लास्ट ओव्हर पर्यंत. आशुतोष मैदानाच्या आतमध्ये ऑफ स्ट्राईक आहे. सेट बॅटर राजकुमार आघाडीला आलो ते अजूनही खेळत आहेत. स्टेप आउट झाले. फुल लेंथ चांगला बॉल वाईड ऑफ स्टंप. वेग प्रचंड होता. थोडासा लांब ठेवला बॅटर पासून. डॉट आला. 11 चेंडू 42 धावा. एक एक बॉल महत्वपूर्ण आहे. षटकार चौकार जर येत राहिले तर मॅच मध्ये असेल. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. +75 मिनिट्स आतापर्यंत झालेत आपल्याला मॅच मध्ये. चला आता फास्ट खेळा प्लीज. ओहो वन्स अगेन कॉपी अँड देन पेस्ट. पुढचाही बॉल तसाच भन्नाट वेग. फुल लेंथ होता. लॉफ्ट करायचं होतं राजकुमारला. लाईन मिस केली आहे. डॉट आलाय. बॉल आता बाकी आहे 10 बॉल 42 धावा. षटकारांमध्ये डील करायचे नो डाऊट. 10 बॉल 7 षटकार आताचं समीकरण आपल्याला सध्या तरी दाखवत आहे पण ते यायला पाहिजेत. लेफ्टीला ऍडव्हान्टेज होतं. लेफ्टी मात्र शून्यावरती आउट झाले. शॉर्ट बॉल थोडासा पेसने इकडे बेट करण्यात आलं होतं बिकॉज बॉल स्टिकरला लागला. बॅटच्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो येतोय. धाव 1 आली आहे. ओव्हर थ्रो मागून येते बॅकअप आणि सिंगल स्कोर सध्या आपण पाहतोय 34. अजूनही बनवायच्यात 41 बॉल बाकी आहेत. 9 बॉल 41 आहे समीकरण सध्या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय उंबारली. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आहेत. अगोदर कव्हर्सला तो फिल्डर होता. एक्स्ट्रा कव्हर खाली आणि त्याला तिकडेच आता आणण्यात येते कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमला माहिती आहे ते षटकारांसाठीच बॅटर जाणार आहेत. कमी गती पेस ऑफ फिंगर रोल. गती कमी. बॉल लांब जातोय बॅटर पासून. स्कोर सध्या आपण पाहतोय थांबलेला आहे. बॉल आता उरलेत ते फक्त 8. निलेश वन्स अगेन या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम कौसा कारण स्टार्ट भेटून सेकंड ओव्हर शांत गेली आहे. थर्ड ओव्हर शांत गेली आहे. फोर्थ ओव्हर शांत चाललेली आहे. 75 धावा अशाच बनणार नव्हत्या
प्रेमने सुरुवातीलाची बॅटिंग केली. राजकुमारने जो अटॅक केला होता P1 मध्ये, जरूर पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी 17 बनवल्या होत्या, मात्र त्यानंतरचे धावफलक आहे फक्त सध्या 34 वरती. बॉल उरलेत आता 7 आणि 7 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 41. लांब गेली मॅच. फुल लेंथ आहे, टोला लागलाय, समोर बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. एक धाव तर येणार आहे. डबल लाईन चान्स घेतले राजकुमारने, 2 धावाही. 36 वरती पोहोचले धावफलक. 4 षटकांचा खेळ संपला. बॉल बाकी आहेत आता या मॅच मधले शेवटचे 6 आणि 6 बॉल 39. चला पुढच्या दोन्ही टीम्स आगासन रेडी रा. आपण प्लेइंग 11 सोबत बॅट वगैरे ठेवून घ्या आपण. ओमकार प्लीज, वेळ नाहीये, यानंतर 3 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. सगळे फिल्डर रेडी राहा. लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि बॅटिंग करणारी टीम नावाळी ओपनिंग पे रेडी ठेवा आपली. देवांश 11 ओमचा आगासन. नेक्स्ट मॅच विशालचे मुंडे यांनी पॅक केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळी यांच्यामध्ये. चला कौसा टीम प्लीज, वेळ जास्त घेऊ नका. 1.5 तास जवळपास आपला गेला या मॅच मध्ये. ऑन साइडला स्वीप करायचं होतं, पायावरती बॉल, अपील आणि विकेट. फलंदाज बाद. आणि जरूर आता 5 बॉल बाकी आहेत. 5 लिगल बॉल 39 बनणार नाही. रुद्राक्षला माहिती आहे. पाहूयात किती अंतर कमी करत आहेत, किती मोठे फटके येतील, कशी असेल बॉलिंग. कल्पेशी खोलात बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. हे जे काही बॉल असतात जेव्हा मॅच संपलेली असते तेव्हा तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं असतं. तुमचा खेळ तिकडे, तुमच्या स्किल तुम्हाला जरूर दाखवायचं असतात. यानंतर तुमचा क्रम बदलू शकतो. आताचा जो क्रम आहे 7-8 नंबरचे बॅटर्स टॉप ऑर्डर मध्ये तुम्हाला चान्स मिळू शकते. 4 बॉल बाकी. गोवारी लेग ब्रेक, कटर होता, बाहेर निघणारा, एज घेऊन बॉल मागे. डॉट आलाय. बॉल उरलेत आता 3. नावाई आणि आगासन वॉर्मअप करा. चला आता प्लीज. वॉर्मअपला मैदानाच्या आतमध्ये वेळ नाहीये. सूचना मला मॅनेजमेंट कडून येत आहेत. 3 वाजून गेलेले आहेत आणि यानंतर देखील आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. लॉफ्टर केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत समोर. चांगली कॅच, विकेट. दोन बॉलचा खेळ आणि बाकी नवीन बॅटर जयेश. काढून खेळला खवसला, आउटसाइड थिक हिट्स होती. डीप मधून फिल्डर आलेले. शेवटचा एक बॉल बाकी, फक्त फॉर्मॅलिटीज. या मॅच मध्ये 72 बनवल्या होत्या. कौसरने 2 रनची पॅनल्टी होती. उंबारलीला 75 चेस करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. 17 धावा त्यांनी बनवल्याच होत्या. मात्र त्यानंतर सुरुवातीला 2 विकेट येऊन 17 आल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. पण सेकंड ओव्हर पासून मात्र धावासंख्या पूर्णपणे थांबली. निलेश 2 षटकांचा स्पेल जबरदस्त राहिला. क्लीन फोल्ड. स्वतः डाव अर्थातच दुसराही संपला. मॅच संपली. अभिनंदन टीम.
गावदेवी कौसाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. नो डाऊट 31 धावा बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये अवघ्या 9 धावा फक्त त्याने खर्च केल्या.